कुठल्या तरी सुज्ञ नागरिकानं कचरा भरलेली बोरी डायरेक्ट नालीमध्ये टाकून दिली। आपण आज इंदिरानगरच्या दुर्गा चौकामध्ये आहे। या ठिकाणी अमृत 2.0 योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली आणि ते पाईपलाईन टाकत असताना सर्वच ठिकाणी यांनी अशाच पद्धतीने पूल फोडून ठेवले। आम्ही सोमवार मंगळवारी जो काही आहे त्या 2.0च्या अधिकाऱ्यांचं काम करणाऱ्यांचा पीसीआर तर घेणारच आहोत, कारण की अशा पद्धतीचे जर गड्डे या ठिकाणी असेल आणि दुरुस्ती केली नसेल तर उद्या चालून कुठल्या नागरिकांचा अपघात होऊन त्या ठिकाणी त्याचा बरं वाईट होऊ शकते। परंतु एवढी गंभीर समस्या आहे, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे, आयुक्तांचं दुर्लक्ष आहे। ही समस्या आता प्रत्यक्ष आम्ही त्या कार्यालयात जाऊन उचलणार आहे। पण सोबतच तुम्हाला एक दाखवतो, या ठिकाणी जो चोकअप झाला होता, पाणी आलं होतं, या ठिकाणी कुठल्या तरी सुज्ञ नागरिकानं कचरा भरलेली बोरी डायरेक्ट नालीमध्ये टाकून दिली। कोण आहे हे लोक माहित नाही, कारण की घंटा गाडीची सुविधा उपलब्ध आहे। रोज घरोघरून कचरा संकलित करण्याकरिता घंटा गाडी येत असते, परंतु काही नागरिक हे बेजबाबदारपणे नाल्यांमध्येही देखील कचरा टाकते। मी त्यांना देखील म्हणणार आहोत, तर अशा पद्धतीने या नालीमध्ये ही बोरी टाकल्यामुळे पूर्ण चोकअप या ठिकाणी झाला आणि पूर्ण पाणी या रस्त्यावर आलं। तर आमची विनंती आहे की नाल्यांमध्ये अशा पद्धतीचा कचरा टाकू नका। घंटा गाडी येते, घंटा गाडीमध्ये टाका। आणि राहिली गोष्ट या दुर्गा चौकातली या अमृतच्या तोडफोडीची, याचा आम्ही पीसीआर घेऊ आणि याला तत्काळ दुरुस्त करायसाठी आम्ही भाग पाडू। तिथं पण खड्डा पडला गाडी चालवताना। आपण त्याच्याकडूनच बनवून घेऊ ना। दाखव त्याचे मोबाईल इकडे दाखव, व्हिडिओ चालू आहे। अरे या इंदिरानगर दुर्गा चौकामध्ये माहित आहे तुला? हा बस तिथं नाही का फोडाफाडीचं आहे, म्हणजे एक ट्रॅक्टर नाही मटेरियल, एक छोटी गाडी पाठवली तरी ते फोडफाडचं मटेरियल उचलून जाते। इथं पूर्ण फुटपाथ होऊन आहे, तर ते सगळं उचल पाठवून लगेच गाडी।